नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। यूपीएससी बूस्टर मॅप पार्ट 4 मध्ये आपण 10 साइट्स बघणार आहोत, ज्यात यूपीएससी प्रिलिम्स 2021 च्या एक्झामसाठी आपल्याकरता महत्त्वाच्या असतील। सो बेसिकली जे आहे की या ज्या साइट्स आपण बघतोय मॅप मध्ये, तर त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक बाबी तुम्ही पण शोधणं गरजेचं आहे। करंट अफेअर जे काही रेग्युलर आहे त्या करंट अफेअर्स मध्ये ह्या गोष्टी येत असतात आणि त्या तुम्ही थोडं जर लक्षपूर्वक अजून त्याच्यातल्या 4 गोष्टी बघितल्या तर ते तुम्हाला जास्तीचं हेल्पफुल राहील। सो आतापर्यंत जे काही 3 लेक्चर झालेले आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर बघून घ्या, जेणेकरून मग तुम्हाला ती आयडिया अजून येईल। सो नागोर्नो काराबाख रिजन जो आहे, तर हा एकंदर हा जो रिजन आहे हा वादग्रस्त रिजन चर्चेमध्ये होता बघा। का चर्चेमध्ये होता, तर हे दोन देश तुम्हाला इथे दिसतात बघा, एक अर्मेनिया आहे आणि दुसरा अझरबैजान आहे। हे जे दोन देश तुम्हाला दिसतात इथं, अर्मेनिया आणि अझरबैजान, याच्यामधला हा जो मधला पार्ट आहे, हा जो पार्ट आहे हा आहे नागोर्नो काराबाख रिजन। आता इथं तुम्हाला दिसत असेल की इथं सैनिक, युद्ध, रणगाडे, तोफा ते सगळं आहे। त्याचं रिजन असं आहे की इथं जे आहे तिथं कॉन्फ्लिक्ट सुरू होता। म्हणजे एकंदरीतच तुम्ही जर बघितलं की नागोर्नो काराबाख हा जो रिजन आहे, ऍक्च्युली हा आहे अझरबैजान या देशामध्ये। बघा, हा नागोर्नो काराबाख इथं अजून क्लिअर होईल, हा जो रिजन इथं आहे बघा, ओके। सो वरच्या मॅप मध्ये, आणि हा अझरबैजानचा भाग आहे। आंतरराष्ट्रीय याच्यावर तुम्ही जर बघितलं तर याला अझरबैजानची टेरिटरी म्हटलं जातं। परंतु इथलं जे काही गव्हर्नमेंट आहे, तर ते जे गव्हर्नमेंट चालवलं जातं किंवा ज्या लोकांचा डॉमिनन्स इथं आहे, ती जी लोक आहे ते आर्मेनियन्स आहेत बघा, ओके। सो बेसिकली आर्मेनियन वंशाची जी लोक आहेत, ते आर्मेनियन वंशाची लोक इथलं गव्हर्नमेंट चालवतात। रिजन जो आहे तो अझरबैजान मध्ये आहे, आणि त्याच्यामुळेच काय आहे ना की आपल्या याच्यामध्ये येणाऱ्या भौगोलिक याच्यावर जर दुसऱ्या देशातल्या लोकांच्या वंशजांद्वारे किंवा त्या वांशिक लोकांचं जर अधिपत्य असेल तर ऑब्विसली ते कॉन्फ्लिक्टचा मुद्दा तिथं ठरतो, आणि त्याच्यामुळे इथं कॉन्फ्लिक्ट आहे। आता खरं तर हा जो नागोर्नो काराबाखचा रिजन आहे हा अझरबैजानकडे कसा आला, तर तो 1991 मध्ये, म्हणजे सोव्हिएत रशियाचं जे काही पतन झालेलं आहे, हा ना, सोव्हिएत युनियन जे काय होतं, सोव्हिएत युनियनचा कोलॅप्स झाली सोव्हिएत युनियन 1991, आणि त्यावेळेस मग ह्या अझरबैजाननी हा जो रिजन होता हा स्वतःकडे घेतलेला आहे। तर ते एक महत्वाचं आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय झाली होती की मग आता आर्मेनियन लोक तिथं सगळं चालवतात सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे अझरबैजाननी तिथं जे आहे ते अटॅक केले होते, एअर मधून जे काय असतील किंवा मग आर्टिलरी अटॅक केले गेले होते। सो बेसिकली हे त्याच्याकरता न्यूज मध्ये आहे। दुसरा एक रिजन आपण बघितला होता, तर तो तुम्ही आठवा, पहिलंच आय थिंक लेक्चर होतं, कॉकॅसस रिजन होता बघा। हा कॉकॅसस रिजन बी याच्याशी सिंपल म्हणजे संबंधित आहे। हा मॅपच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी झालेला आहे। उद्या तुम्हाला कॉकॅसस लेक्चर रिजन संबंधी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर हे एमसीक्यू करता लक्षात ठेवा, हे याच्याशी रिलेटेड आहे, ओके। आणि याच्याबद्दलचं जे काही डिटेल्स आपण बघितले होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कॉकॅसस रिजन बद्दल आपण काय बघितलेलं आहे, तर तेवढं एक लक्षात ठेवा। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे आपलं ते म्हणजे पॅन्टानल रिजन। आता हा जो पॅन्टानल रिजन आहे हा ब्राझील मध्ये आहे। ब्राझील मधला हा जो भाग तुम्हाला दिसतो आहे, तर हा पॅन्टानल रिजन आहे बघा। आता हे पॅन्टानल रिजन जे आहे, तर जगातलं सगळ्यात मोठं, वर्ल्ड्स लार्जेस्ट वेटलँड आहे बघा हे, ओके। सो वर्ल्ड्स लार्जेस्ट वेटलँड, ओके। सो त्याच्यामुळे हे एक महत्वाचं आहे, याच्याकडे लक्ष वेधलं जातं बघा, जगातलं सगळ्यात मोठं वेटलँड ब्राझीलमध्ये, ओके। दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की जवळपास याचा जो क्षेत्रफळ आहे सगळं, ते 150,000 म्हणजे 1,50,000 स्क्वेअर किलोमीटर इतकं क्षेत्रफळ याचं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की हे जे दोन देश आहे बघा, इथं बोलिव्हिया नावाचा देश आहे, ओके। बोलिव्हिया नावाचा देश आहे बघा हा, ओके। तर बोलिव्हिया आणि खाली जे आहे पॅराग्वे, तर इथे पण ते एक्सटेंड होतं, ओके। सो याचा अर्थ असा नाहीये की फक्त ब्राझीलशीच रिलेटेड आहे, या दोन देशांमध्ये पण ते एक्सटेंड होतं। आणि मेजर जो आहे तो मॅक्झिमम त्याचा जो काही रिजन आहे तो सगळा ब्राझीलमध्ये आहे, बोलिव्हिया आणि पॅराग्वे मध्ये पण ते आहे। तर त्याच्यामुळे तेवढं एक लक्षात ठेवा। आणि इथं जे काही आहे की क्लायमेट चेंज आणि एन्व्हायरमेंट याच्यामुळे इथं बरेचसे इश्यूज आहेत, त्याच्यामुळे हे चर्चेत आहे, ओके।
सो तो एक फार महत्त्वाचा मुद्दा याच्या संबंधीचा आहे, तर ते एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे मग हा जो रिजन आहे तो चर्चेत होता, कारण ते जगातलं मोठं वेटलँड आहे आणि त्याचं जे काय आहे एन्व्हायरमेंटचा नकारात्मक त्याच्यावर जो काही इम्पॅक्ट होतोय त्याच्यामुळे. पुढचं जे आहे ते म्हणजे प्रिपॅथ रिव्हर. ओके, आता प्रिपॅथ नदी ही जी नदी आहे ही युक्रेन मधली खूप महत्वाची नदी आहे बघा. ओके, सो ही युक्रेन मधली खूप महत्वाची नदी आहे. एकंदरीतच तुम्ही युक्रेनचा जर विचार केला तर तिच्यामधले तुम्ही लाईफ लाईन ऑफ युक्रेन असं पण याला म्हणू शकता. ओके, युक्रेनची लाईफ लाईन. आता तुम्ही बघा इथं वरती जे आहे ते बाल्टिक समुद्र आहे बघा आणि खाली जो आहे तो ब्लॅक सी आहे. या ब्लॅक सी आणि बाल्टिक समुद्र यांना जोडणारी ही नदी आहे बघा. ओके, सो तोही एक फार महत्वाचा मुद्दा आहे बघा, हे प्रिपॅथ. ओके, आता हे चर्चेमध्ये का आलं तर या नदीमधला मोठ्या प्रमाणावर गाळ उपसला जातोय. गाळ कशासाठी उपसला जातोय तर एकंदरीतच एक मोठा प्रोजेक्ट आहे बघा की एक वॉटरवे बनणार आहे. आता हा वॉटरवे कुठल्या दोन देशांमध्ये आहे तर ऑब्विसली युक्रेन एक हिच्यातला आहे. ओके, सो युक्रेन अँड बेलारूस. ओके, हा बेलारूस वरती नॉर्थला आहे बघा, इथं हा बेलारूस नावाचा देश. या दोघांमध्ये जे आहे एक वॉटरवे बनतोय आणि याच्याकरता मग प्रियपत नदी जी आहे तिच्यामधला गाळ वगैरे उपसणं आणि त्या सगळ्या गोष्टी चालू आहे, त्याला विरोध होतोय. तर हे एक महत्वाचं आहे. ओके, या प्रोजेक्टचं जे नाव आहे ते प्रत्येकाने लक्षात ठेवा. या प्रोजेक्टचं नाव आहे E40. ओके, E40 प्रोजेक्ट. सो बेसिकली E40 प्रोजेक्ट जो आहे तो प्रत्येकाने लक्षात ठेवायचा आहे. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की E40 प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे. सिंपल MCQ है ना, कुठल्या दोन देशांशी संबंधित आहे, बेलारूस, युक्रेन. दुसरी महत्वाची गोष्ट हिच्यामध्ये जी आहे ती म्हणजे काय की ही जी प्रियपत नदी आहे, ओके, तर या नदीच्या किनारी कीव हे शहर आहे बघा. हे जे कीव नावाचं शहर तुम्हाला इथं दिसतं आहे, तर हे कीव नावाचं शहर जे आहे तर ती कॅपिटल सिटी आहे युक्रेनची. MCQ करता हेही लक्षात ठेवा. आता मधल्या काळात MPSCच्या पेपरमध्ये होतं की शहर आणि त्या शहराशी रिलेटेड असणारा वॉटरवे किंवा नदी, तर त्याच्यावरून बऱ्याच लोकांचा इश्यू होता की हे कुठून. आता खरं तर तुम्ही बघितलं तर GSचे जे बुक्स असतात त्या GSच्या बुक्समध्ये तुम्हाला शहरं आणि त्या शहरांशी संबंधित असणाऱ्या नद्या त्याचा चार्टच मिळतो. आता हे प्रॉपरली न्यूजमध्ये आहे की युक्रेन कीव. मग आता उद्या याच्यावरून अजून दोन शहरांची नावं घेऊन प्रश्न बनवू शकतो की एकीकडे शहरं दिलेली आहेत आणि एकीकडे नदी दिलेली आहे, अशा पद्धतीने होऊ शकतं. सो कीव जी आहे युक्रेनची जी काही राजधानी आहे ती या प्रिपॅथ रिव्हरच्या किनारी आहे, तर ते पण एक महत्वाचं लक्षात ठेवा. सो बेसिकली याच्यामध्ये बाल्टिक सी, ब्लॅक सी दोघांना जोडतंय बघा, बेलारूस, युक्रेन. त्याच्यानंतर E40 प्रोजेक्ट जो आहे तर तो एक लक्षात ठेवा. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे सितवे पोर्ट आहे बघा. सितवे पोर्ट जे आहे तर हे सितवे पोर्ट कशाचा भाग आहे तर हा कलादान प्रोजेक्टचा भाग आहे बघा. आता हे कलादान प्रोजेक्ट जे आहे तर कलादान प्रोजेक्ट हा एक खूप महत्वाचा भारत आणि म्यानमार मधला प्रोजेक्ट आहे बघा. भारत आणि म्यानमार. ओके, सो एकंदरीतच सितवे पोर्ट जे आहे की कलादान रिव्हर, तर ही कलादान रिव्हर आहे की ज्या कलादान रिव्हरवर हा प्रोजेक्ट बनतोय आणि त्या कलादानवरच मग हे सितवे पोर्ट आहे, तर ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये इंडिया म्यानमारच्या याच्यामध्ये की सितवे पोर्ट आणि मग त्याचं सगळं जे आहे बघा, ही हुगळी रिव्हर इथं आहे, हुगळी रिव्हर आहे आणि मग ही कलादान रिव्हर आणि मग सितवे डायरेक्टली जोडतंय बघा. हे सितवे पोर्टचा डायरेक्टली मग जो आहे की व्यापार आणि त्या सगळ्या याच्यासाठी कलादान प्रोजेक्ट मल्टीमोडल प्रोजेक्ट आहे, तिच्यामध्ये आपल्याला फायदा होईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते न्यू कॅलेडोनिया. ओके, आता हे जे न्यू कॅलेडोनिया आहे तर न्यू कॅलेडोनिया जे आहे तर ऍक्च्युली हा जो भाग आहे तर फ्रान्सच्या आधिपत्याखाली आहे बघा. आता इथं रेफरंडम पण घेतला होता, पण या लोकांनी फ्रान्स पासून आम्हाला नको बाबा, म्हणजे स्वातंत्र्य नको असं म्हटलं आणि बेसिकली रेफरंडम काय असतं, जनमत असतं. त्या त्यांनी फ्रान्सकडेच राहण्याचा म्हणजे रिजेक्टिंग इंडिपेंडन्स फ्रॉम फ्रान्स, आम्ही जे काही आहे ते फ्रान्स बरोबर राहू म्हटलेलं आहे तिथल्या लोकांनी. आता हे जे आहे की साऊथ वेस्ट पॅसिफिक ओशन, ओके, हा जो सगळा ठिकाण आहे, आता तुम्ही जर बघितलं तर हे ऑस्ट्रेलिया आहे आणि हा ऑस्ट्रेलियाच्या इथं हा जो आहे हा न्यू कॅलेडोनिया आहे. न्यू कॅलेडोनिया जर ऍक्च्युली जर तुम्ही म्हटलं तर ते कशात येतं, साऊथ वेस्ट पॅसिफिक ओशन मध्ये येतं बघा, साऊथ वेस्ट पॅसिफिक ओशन. ओके,
त्याच्यानंतर दुसरा याच्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय की एकंदरीतच हा कशाचा पार्ट आहे, तर इट इज अ पार्ट ऑफ झिलॅँडिया. ओके, झियालँडिया त्याचा हा पार्ट आहे न्यू कॅलेडोनिया. तर हे एक लक्षात ठेवा. आणि एकंदरीतच न्यू कॅलेडोनिया मधली जे लॉंगेस्ट रिव्हर आहे तीही चर्चेमध्ये आहे. तिचं नाव आहे डायहोत रिव्हर. ओके, डायहोत रिव्हर ही तिथली लॉंगेस्ट आहे बघा, न्यू कॅलेडोनिया मधली लॉंगेस्ट रिव्हर. तर ही एक चर्चेमध्ये आहे, ही पण एक लक्षात ठेवा. सो न्यू कॅलेडोनिया कुठं आहे आणि ते सगळं जे आहे वरती बघा फिजीची बेटं इथं आहेत है ना. फिजी आहे, याच्या बाजूला टोंगा आहे, खाली न्यूझीलंड आहे, हा साऊथ पॅसिफिक ओशन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी मॅपच्या बाबतीमध्ये, ज्या गोष्टी आपण बघत असतो त्याच्या आजूबाजूला काय आहे थोडं तेवढं बघून ठेवायचं. उद्या त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. शाहतूत डॅम. आता बघा हा जो शाहतूत डॅम आहे, हा शाहतूत डॅम जो आहे तो अफगाणिस्तानमध्ये आहे. ऑब्विसली हे अफगाणिस्तान जे आहे इथं हा जो आहे तो शाहतूत डॅम आहे. आता शाहतूत डॅम जो आहे तो यांना कोण बिल्ड करून देणार आहे, इंडिया. आणि दॅट्स वाय हे न्यूज मध्ये आहे, भारत याचं बांधकाम करून देणार. आणि कशासाठी, तर याची जी काही आहे की ड्रिंकिंग वॉटर, ओके, पिण्याचं पाणी जे आहे तर जवळपास काबूल मधली जी लोक आहेत त्यांच्यासाठी हा डॅम असणार आहे. जवळपास हिच्यामधून किती लोकांपर्यंत पाणी जाऊ शकतं, तर 2 मिलियन लोकांपर्यंत पाणी जाऊ शकतं. 2 मिलियन पीपल है ना. तर ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट आहे. कुठल्या नदीवर हा आहे, तर त्या नदीचं नाव जे आहे त्या नदीचं नाव आहे मैदान रिव्हर. ओके, सो ही नदी आहे, ही कुणाची ट्रिब्युटरी आहे, तर ही काबूल नदीची उपनदी आहे बघा, काबूल रिव्हर्स ट्रिब्युटरी. सो आपल्याकरता हे महत्वाचं आहे की मैदान रिव्हर जी आहे तिच्यावर हा प्रोजेक्ट शाहतूत प्रोजेक्ट जो आहे तो उभा राहतोय. त्याचं ठिकाण जे आहे ते तुमच्या समोर आहे, तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा, शाहतूत डॅम जो आहे तर तो प्रत्येकाने लक्षात ठेवा, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि बेसिकली या दोन नद्या ज्या आहे की मैदान रिव्हर आणि काबूल रिव्हर. ओके, सो ते एक आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर कारण आता याच्यामध्ये एक मेजर इश्यू जो आहे बघा अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये, जर आपण बघितलं की आता अफगाणिस्तानमधून US अँड नाटो हे जे दोघे आहेत हे बाहेर पडतायत. आता US प्लस नाटो, जो बायडन प्रशासनाने सांगितलेलं आहे की 11 सप्टेंबर पर्यंत ही सगळी जी जनता आहे म्हणजे त्यांचं जे सैन्य आहे ते तिथून काढायचं. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात मेजर इश्यू तोच आहे की भारताने जे काही इन्व्हेस्टमेंट इथे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलेली आहे तर मग त्याचं काय होणार, त्या गोष्टी आपल्यासाठी थोड्याशा त्रासदायक ठरू शकतात का. कारण येत्या काळामध्ये इथे जे तालिबान आहे ते तालिबान कशा पद्धतीने डील करणार आहे, तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये जर पीस पॅक्ट झाला नाही किंवा शांतता करार झाला नाही तर मग गोष्टी कशा होतील हे कुणालाच माहित नाही. आणि तालिबान बरोबर डील करणं इतकं सोपं पण नाहीये. सो शाहतूत डॅम एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे बाल्टिक सी. आता ऍक्च्युली बाल्टिक सी कालच्या मॅप 3 मध्ये आपण ऑलरेडी बघितला होता, पण आपण बाल्टिक सी म्हणून त्याला नव्हतं बघितलं. आपण बाल्टिक नेशन म्हणून 3 देश जे होते हा ना, इस्टोनिया, लॅटविया आणि लिथुनिया. ओके, बाल्टिक बबल काय असतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, सो एकंदरीतच हे काल डिस्कस केलं होतं. आता राहिला प्रश्न बाल्टिक सीचा. बाल्टिक सीच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहे बघा. हे जे आहे गल्फ ऑफ बोथनिया, गल्फ ऑफ बोथनिया स्वीडन आणि फिनलँड मध्ये आहे. MCQ करता हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. गल्फ ऑफ फिनलँड जे आहे ते फिनलँड आणि इस्टोनिया आणि आता थोडासा पार्ट इकडे येतो तो म्हणजे रशिया. सो एकंदरीतच 1, 2 आणि हे 3 देश लक्षात ठेवायचे गल्फ ऑफ फिनलँडशी रिलेटेड. स्वीडन आणि फिनलँडच्या मध्ये जे आहे गल्फ ऑफ बोथनिया तो त्याच्याकरता 1 आणि 2 देश. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ही जे आहे इथं जे आहे बघा, तर इथं गल्फ ऑफ रिगा आहे. ओके, सो हे एक महत्वाचं आहे गल्फ ऑफ रिगा. आणि गल्फ ऑफ रिगा ते कशाशी रिलेटेड करतात, लॅटविया देशाशी इनरोड करतोय आणि इस्टोनिया. सो ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही गेला तर हे कॅटिगट आहे बघा आणि हे कॅजरक म्हणून आहे, ह्या स्ट्रीट आहेत. तर ह्याही MCQ करता लक्षात ठेवायच्या. ओके, त्याच्यानंतर एकंदरीतच बाल्टिक सी जो आहे मग त्याला स्वीडन, फिनलँड हे जे है ना, रशिया इकडून येतोय बघा, त्याच्यानंतर इस्टोनिया, लॅटविया, लिथुनिया जे आहे आणि पोलंड जे आहे, तर हे देश जे आहे त्याला बॉर्डर करणारे देश म्हणजे बॉर्डर करणारे देश आहे. ओके, बॉर्डर कंट्रीज, तर त्या तुम्हाला करून ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जे आहे की तुम्ही बाल्टिक सीच्या बाबतीमध्ये बघितलं तर इट इज अ आर्म ऑफ
नॉर्थ अटलांटिक ओशन. ओके, सो हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. इट इज अ आर्म ऑफ नॉर्थ अटलांटिक ओशन. नॉर्थ अटलांटिक ओशनची ही आर्म आहे. दुसरी महत्वाची गोष्ट हिच्यामध्ये जर तुम्ही बघितली बाल्टिक सीच्या बाबतीमध्ये, तर ती म्हणजे काय की ही स्कॅन्डिनेव्हियन पेनिन्सुला जो आहे त्याला सेपरेट करतं बघा हे. ओके, स्कॅन्डिनेव्हियन पेनिन्सुला याला जे आहे ते सेपरेट करतं है ना फ्रॉम द रेस्ट ऑफ कॉन्टिनेंटल युरोप. म्हणजे युरोप जे आहे त्याला सेपरेट करतं स्कॅन्डिनेव्हियन पेनिन्सुला आणि युरोप या दोघांना सेपरेट करण्याचं काम जे आहे ते यांनी केलेलं आहे बाल्टिक सीनी. तर ते एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पँगडा व्हिलेज. आता बघा हे पँगडा व्हिलेज जे आहे तर हे जे व्हिलेज आहे हे भूटान आणि चीन या दोन देशांचा जो काही इश्यू आहे बॉर्डर इश्यू, सो भूटान अँड चायना यांचं जे काही बॉर्डर डिस्प्यूट आहे म्हणजे जो काही रिजन आहे, ओके, बॉर्डर डिस्प्यूट, आता त्या रिजनमध्ये हे पँगडा व्हिलेज आहे. ओके, सो हे भूटान हा चायना आणि हे लोकेशन आहे बघा त्या व्हिलेजचं. ऍक्च्युली ही टेरिटरी भूटानमध्ये येते पण चीनने तिथं गाव बसवलं एक सरळ सरळ. तर तो एक फार महत्वाचा इथला मुद्दा आहे. मधल्या काळामध्ये बघा आपण एक बघितलं होतं ते मला आठवत असेल तर एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, तिचं नाव आहे सॅक्टेंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरी. आता ही सॅक्टेंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे तर ती भूटानमध्ये आहे. ओके, ईस्टर्न भूटान जो आहे तर तिथंही आहे. याला पण चायनाने क्लेम केलं होतं की सॅक्टेंग वाईल्ड लाईफ सँच्युरी कुणाला बिलॉंग करते, चायनाला बिलॉंग करते असं त्यांनी म्हटलं होतं. सो तोही एक महत्वाचा आस्पेक्ट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. मग दोन गोष्टी आहे की पँगडा व्हिलेज जे आहे ते भूटान आणि चायनाचा इश्यू आहे परंतु ऍक्च्युली हे व्हिलेज जे आहे ते भूटानमध्ये आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो ती एक फार महत्वाची गोष्ट आहे. आणि एकंदरीतच आता ही जी न्यूज आहे आणि तिच्यामध्ये त्यांनी म्हटलंय चायनीज मीडिया की जवळपास 27 लोक इथं राहतात आणि हा सगळा जो एरिया आहे तर तो डोकलाम प्लेट्यू आहे बघा, डोकलाम प्लेट्यू. कारण भारत, चायना आणि भूटान या तीन देशांचं ट्राय जंक्शन इथं आहे. दॅट्स वाय हे एकच्या करता महत्वाचं आहे. सो तोही एक मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर टिबेटियन प्लेट्यू. ओके, आता टिबेटियन प्लेट्यूच्या बाबतीमध्ये एक तर याला म्हटलं जातं थर्ड पोल, त्याच्यामुळेच हे फार महत्वाचं आहे बघा. थर्ड पोल अशी याची ओळख आहे. आता याच्यात तुम्ही बघू शकता की टिबेटियन पेनिन्सुला इथून ज्या काही रिव्हर्स आहेत, रिव्हरचं ओरिजिन टोटल 7 रिव्हर आहेत बघा की ज्यांचं इथून ओरिजिन आहे आणि जवळपास त्या साऊथ एशियाच्या लार्जेस्ट 7 रिव्हर्स आहेत. मग याच्यामध्ये काय काय येतं बघा, एक तर याच्यामध्ये इंडस येतं, गंगेज आहे आपली गंगा नदी आहे, त्याच्यानंतर है ना ब्रह्मपुत्रा आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जी आहे ती इरावदी आहे बघा. ओके, इरावदी है ना, त्याच्यानंतर जे आहे सॉल्विन आहे. ह्या प्रत्येक नदीवर युपीएससीने प्रश्न विचारून घेतलेला आहे आजपर्यंत. यांगतेज आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जे आहे ते मेकॉंग रिव्हर आहे बघा. सो या 7 नद्या ज्या आहेत तर त्या इथून तुम्हाला ओरिजिन त्याचं दिसेल. म्हणजे ही इथं इरावदी आहे, ही सॉल्विन आहे, मेकॉंग, यांगतेज, त्याच्यानंतर हे इकडं इंडस आहे बघा आपलं, ब्रह्मपुत्रा आहे हा ना. तर ह्या सगळ्या याच्यानं ही गंगा नदी आहे बघा इथं. सो बेसिकली 1 2 3 4 5 6 7 ओके सगळ्या नद्या ज्या आहेत त्या तुमच्या समोर आहेत आता. सो बेसिकली हा जो मुद्दा आहे की टिबेटियन प्लेट्यू, मग टिबेटियन प्लेट्यूच्या बाबतीमध्ये पण जर तुम्ही बघितलं की जगात हा असा एक पॉइंट आहे की लार्जेस्ट तुम्ही रिव्हर रन ऑफ आहे की एवढ्या सगळ्या नद्या तिथून जातात. तर ते एक महत्वाचं आहे बघा. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब जी आहे ह्या सर्व याच्यामध्ये, एक तर ह्या नद्या तुम्ही करणं अपेक्षित आहे, ते पण आता येत्या काळात आपण बघूयात सगळ्या गोष्टी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की पूर्वेकडची जी साईट आहे त्या पूर्वेकडे जे आहे ते ब्रह्मपुत्रा नदीचं सगळं हे आहे बघा. आणि एकंदरीतच इकडं पश्चिमेकडे मग इंडस नदी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो टिबेटियन प्लेट्यू जो आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे रिव्हर सिस्टीम आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे माउंट इली लिओटोलक. आता माउंट इली लिओटोलक काय वोल्कॅनो बघा, हा इथं तिमोर लेस्टे जे आहे तर तिथं हा ना, हे जे आहे तिमोर लेस्टे इथं हा लिओटोलो आहे. सो बेसिकली इंडोनेशिया, ओके, हे कुठला पार्ट आहे हा तिमोर लेस्टेच्या इथं आहे आणि हा आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया कशाचा भाग आहे, रिंग ऑफ फायर. रिंग ऑफ फायर मध्ये असल्यामुळे इथं वोल्कॅनो जे आहे तर ते यांच्यासाठी डे टू डे लाईफ आहे बघा. म्हणजे हा ना
ज्वालामुखी वगैरे, तर यांच्यासाठी ते असं रेग्युलर असतं, म्हणजे है ना, त्या पद्धतीने. तर बेसिकली एकंदरच इथं जे आहे की सिनाबंग आपण बघितलं होतं बघा, सिनाबंग, माउंट सिनाबंग बघितला होता है ना मागच्या एका लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर दुसरं जे आहे की मेरापी म्हणून एक आहे बघा, मेरापी हे जावा आयलँडवर आहे. सो बेसिकली ह्या ह्याच्यामध्ये सगळं जे आहे की हे जे काही व्होल्कॅनो आहेत, तर हे व्होल्कॅनो जे आहे ते इरप्ट होणं आणि त्याच्यामुळे हे चर्चेत असतं. ओके, सो 2017 पासून जे आहे की हा जो माउंट इली लेओटोर्टक आहे, तर हा है ना इरप्ट होतो, थांबतो, तर ते सगळं चालू आहे ऍक्टिव्हली, त्याच्यामुळे हे चर्चेत होतं. आता दुसरा मुद्दा येतो की रिंग ऑफ फायर हे प्रकरण. रिंग ऑफ फायर जर तुम्ही बघितलं, तर हे रिंग ऑफ फायरचा जो इश्यू आहे बघा, हे रिंग ऑफ फायर साठी मी तुम्हाला हे दोन मॅप याच्यासाठी आहेत की एक प्लेटचा मॅप आहे, याच्यात पॅसिफिक प्लेट आहे हा ना, जी मेजर प्लेट याच्यातली आहे बघा, हा ना, की आता हे सगळं जे आहे की इट इज ऑल अबाउट प्लेट टेक्टॉनिक. बघा हे सगळं कशातून आलेलं आहे, तर हे प्लेट टेक्टॉनिक मधून आलेलं आहे. आणि एकंदरीतच या प्लेटचा सगळा जो गणित आहे इथलं, की हा जो रिंग ऑफ फायर आहे, तर जगातले जवळपास 90% जे अर्थक्वेक आहेत ते इथं होतात, आणि जगातले 80% लार्जेस्ट अर्थक्वेक जे आहेत तेही इथं होतात. ओके, सो हा एक याच्यातला फार महत्वाचा मुद्दा आहे. जगातले जे आहेत 90% तर होतात, पण जगातले जे 80% मोठे आहेत ते इथं होतात. प्लेट टेक्टॉनिक्समुळे याचा जन्म झालेला आहे बघा. याच्यामध्ये ही मॅसिव्ह पॅसिफिक प्लेट जी आहे ती इंटरॅक्ट करते लेस डेन्स प्लेट बरोबर, हा ना, त्याच्या आजूबाजूला जे काय आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही अंटार्क्टिक प्लेट आहे, ही नॅस्का प्लेट आहे, कोको प्लेट आहे, कॅरेबियन प्लेट आहे, साऊथ अमेरिकन प्लेट, नॉर्थ अमेरिकन प्लेट, युरेशियन प्लेट आहे, फिलिपाईन प्लेट आहे, इथं इंडियन ऑस्ट्रेलियन प्लेट आहेत. ओके, सो तुम्हाला सिंपली एमसीक्यू साठी विचारलं जाऊ शकतं की मेजर मायनर प्लेट्स जे आहेत तर तेवढे करून ठेवायचं बघा प्लेट टेक्टॉनिकच्या याच्यामध्ये, मेजर अँड मायनर प्लेट्स. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे आहे की याच्याशी रिलेटेड असणारे देश जर तुम्ही लक्षात घेतले, तर तुमच्या समोर आहेत बघा, बोलिव्हिया, चिली, इक्वेडोर, पेरू, कोस्टारिका, ग्वाटेमाला, मेक्सिको, युनायटेड स्टेट, कॅनडा, रशिया, जपान, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, पॅपुआ न्यू गिनिया, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, हे याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे काय आहे ना की याच्याशी रिलेटेड असणं, हा आत्ताच आपण वरती जो बघितला बघा इंडोनेशिया, तो इथं आहे. आणि त्याच्यामुळं ज्वालामुखी, व्होल्कॅनोज हे याच्यासाठी कॉमन येतात, ह्या देशांमध्ये ते होत असतं. इकडचं जर तुम्ही पॅसिफिक रिंग ऑफ फायर बघितलं, तर चॅलेंज डीप जी आहे, उद्या जर आपल्याला प्रश्न विचारला की चॅलेंजर डीप कुठं आहे, तर चॅलेंजर डीप जी आहे तर ती आपल्याला इथं ऑस्ट्रेलियाच्या वर, ओके, हा जो सगळा इंडोनेशियाच्या वरचा भाग आहे तर तिथं हे दिसतं आपल्याला. चॅलेंजर डीप जे आहे तर ते पॅसिफिक रिंग ऑफ ओशनशी रिलेटेड आहे. मग आता याच्यामध्ये पेरू चिली ट्रेंच आहे, टोंगा ट्रेंच आहे, मिडल अमेरिकन ट्रेंच आहे, तर तेही तुम्ही बघू शकता. सो एकंदरीतच आपल्याला जर उद्या एमसीक्यू मध्ये विचारलं की चॅलेंजर डीप कुठं आहे, तर ते रिंग ऑफ फायर मध्ये आहे, हे एक लक्षात ठेवा. सो बेसिक एवढ्या काही महत्वाच्या बाबी याच्यामध्ये आपण डिस्कस केल्यात. अशाच पद्धतीने महत्वाचे जे काही साइट्स आणि त्याच्याशी रिलेटेड फॅक्ट्स आहेत ते आपण प्रिलिम्स करता बघत राहूयात. स्पॉटलाइट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.